महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी.आर. रद्द केले आणि त्याबाबत नवीन समिती स्थापन करण्याची घोषणा केली। पण हा निर्णय का घ्यावा लागला, यामागे नेमकं राजकारण काय आहे आणि त्यामुळे कुणाचं नुकसान झालं, चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा माय महानगर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। सर्वप्रथम या वादाची पार्श्वभूमी समजून घेऊयात। एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी एक जी.आर. जारी केला। या जी.आर. नुसार राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात अनिवार्य करण्यात आली होती। पण या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाला। विशेषतः मराठी भाषाप्रेमी आणि राजकीय पक्षांनी याला हिंदी लादण्याचा प्रयत्न अशी टीका केली। या जी.आर.ला विरोध होण्यामागचं मुख्य कारण होतं म्हणजेच मराठी अस्मितेचा मुद्दा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली। राज ठाकरे यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली। त्यांनी म्हटलंय की हिंदी ही राष्ट्रीय भाषा नसून ती एक प्रादेशिक भाषा आहे। मराठी भाषेच्या मुलांना हिंदी सक्तीने शिकवण्याचा हा प्रयत्न मराठी अस्मितेवर हल्ला आहे आणि त्यांनी 5 जुलै रोजी मुंबईत मोठा मोर्चा निघण्याची घोषणा देखील केली, ज्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत राज ठाकरेंच्या मोर्चाला समर्थन जारी केलं। त्यांनी म्हटलं, हा मुद्दा शिक्षण आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे। आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात नाही, पण ती सक्तीने लादण्याच्या विरोधात आहोत। रविवारी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक हिंदी सक्तीच्या जी.आर.च्या प्रती जाळून त्यांनी निषेध व्यक्त केलाय। त्यामुळे सरकारवर दबाव वाढत गेला। या तीव्र विरोधानंतर सरकारने जून 2025 मध्ये सुधारित जी.आर. काढला। यामध्ये असं सांगण्यात आलंय की जर एखाद्या शाळेत वर्गात किमान 20 विद्यार्थी तयार असतील तर हिंदी ऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा शिकवली जाऊ शकते। पण हा सुधारित निर्णय विरोधकांना मान्य नव्हता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आणि म्हटलं, हा जी.आर. मागे घेतल्याचं सांगून सरकारने धुळफेक केली आहे। प्रत्यक्षात हिंदी सक्ती राहणारच नाही। अखेरीस रविवार 29 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की हिंदी सक्तीशी संबंधित दोन्ही जी.आर. म्हणजेच एप्रिल आणि जून मधले दोन्ही जी.आर. रद्द करण्यात आलेले आहेत। यासोबतच त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येईल। ही समिती 3 महिन्यात आपला अहवाल सादर करेल आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं धोरण सुचवेल। पण प्रश्न असा आहे की महायुती सरकारकडे विधानसभेत प्रचंड संख्याबळ असताना दोनदा जी.आर. मागे घेण्याची वेळ का आली, तर यामागे काही प्रमुख कारण आहेत। पहिलं म्हणजे मराठी अस्मितेचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच संवेदनशील राहिला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या एकत्र मुद्द्यावर येऊन जोरदार आंदोलनाची तयारी केली होती। यामुळे सरकारला मराठी मतदारांचा रोष टाळण्यासाठी माघार घ्यावी लागली। तर दुसरं म्हणजे आगामी महापालिका निवडणुका, म्हणजेच या पार्श्वभूमीवर मराठी मतांचं विभाजन टाळणं महायुतीसाठी गरजेचं होतं। तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनी या मुद्द्याला हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यांच्याशी जोडत सरकारला कोंडीत पकडलं। या सगळ्या घडामोडींमुळे नक्की कोणाचं नुकसान झाले? पहिल्यांदा महायुती सरकारची प्रतिमा डॅमेज झाली। दोन्ही जी.आर. मागे घेऊन सरकारला आपली चूक मान्य करावी लागली। यामुळे यांच्यावर मराठी विरोधी असल्याचा ठपका पडला। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येऊन आपली राजकीय ताकद दाखवली। यामुळे त्यांना मराठी मतदारांमध्ये पुन्हा एकदा प्रभाव निर्माण करण्याची संधी मिळाली। तसंच या आंदोलनामुळे ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी होऊन मनसे आणि शिवसेना उभाटा गट एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू झाल्या। पण याचा परिणाम सामान्य मराठी माणसांवर आणि विद्यार्थ्यांवर होणार का? सरकारच्या मते त्रिभाषा सूत्रांमुळे विद्यार्थ्यांना अधिक भाषिक संधी मिळतील, पण विरोधकांचं म्हणणं आहे की पहिलीपासून 3 भाषा शिकवणं लहान मुलांवर ओझं ठरेल। आता डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ही समिती कोणत्या वर्गापासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं आणि कोणत्या भाषा समाविष्ट करायच्या याबाबत शिफारसी करेल। पण राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय की हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही। शेवटी हा वाद मराठी अस्मितेच्या विजयाचं प्रतीक ठरला। 5 जुलै रोजी नियोजित मोर्चा रद्द करून आता शिवसेना उभाटा आणि मनसेने विजयी सभा घेण्याचा निर्णय घेतला।
पण हवा तिथेच थांबणार का, की भविष्यात पुन्हा असा मुद्दा निर्माण होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक, माय महानगर लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.